नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं. तर आज आहे शुक्रवार आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि आता सगळ्यांना गुड मॉर्निंग करून आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आज ना सकाळी सकाळी आमच्या इथे पाऊस आला होता. बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला कसं झालेलं आहे. आज एकदम असं ढग भरून आलेले आहेत. तर आता सकाळची आंघोळ वगैरे तर झाली आणि इकडे बघू शकता आधीचं देव आणायचं काम चाललेलं आहे, देवपूजेचं. साक्षी इकडे अभ्यास करते. आणि आता मी व्हिडिओला सुरुवात केली. अगोदर चहा वगैरे ठेवते आणि त्यानंतर कपडे धुवायचे. तर कपडे भिजवून ठेवते आणि चहा वगैरे पिऊन झाला की मग कपडे धुते. तोपर्यंत बाकीचं पण आवरायचं आहे. अजून झाडझूड करायची आहे, फरशी पुसायची आहे. कारण आज शुक्रवार आहे, शुक्रवारचा उपवास आहे. त्याच्यामुळे घर पण अगोदर स्वच्छ करावं लागेल. तर शुक्रवारची अजून काय काय तयारी करणार आहे ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करेल. पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा. किती मधुर वाटतंय ना कानांना. तर आमच्या इथे ना रोजच सकाळ अशीच होते. बहुतेक वेळा आमच्याकडे हे वासुदेव येतात आणि आजकालच्या पिढीला जे आहे ना ते वासुदेव बघायला पण नाही मिळत. पण खरंच इथल्या म्हणजे आमच्या एरियातल्या मुलांचं अहोभाग्य की आमच्या इथे ना नेहमी वारंवार वासुदेव येतच असतात. आणि तुम्हाला हे आजूबाजूचं वातावरण दाखवते. कारण ना सकाळी सकाळी आज पाऊस पडला आणि ढग पण बघाल ना तर ढग अक्षरशः भरून आलेले आहेत अजून. पण ना थोडासा पाऊस पडल्यामुळे जरा गारवा आला आहे वातावरणामध्ये. नाहीतर ना आत्ता 8 दिवसापासून एवढं गरम होत होतं, खूप गरम होतं. आणि नाशिकचं टेम्परेचर जे आहे ना तर ते खूप यावेळेस म्हणजे मार्चच महिना आहे पण एवढं ऊन लागतं आहे बाहेर कुठे निघण्याची पण इच्छा होत नाही आहे त्याच्यामुळे. तर असो, आता हे झालं वातावरणाबद्दल. आणि त्यानंतर आता ही आपली सकाळची सुरुवात. आमच्या इथे ही सकाळची सुरुवात अशी वासुदेवांच्या मस्त मधुर अशा भक्तिगीतांनी होते. तर मी आता उंबरठ्याचं पूजन वगैरे करून घेते. आंघोळ वगैरे झाली. तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग पण केलं. आणि त्यानंतर मी रांगोळी काढायला जाणार आहे. पण त्या अगोदर ना मी गॅसवर चहा ठेवते. कारण ना सकाळ म्हटलं की सगळ्यांना लागते ती चहाची मस्त तलप. सगळ्यांना चहा हवा असतं. त्यामुळे ना अगोदर चहा ठेवणार. पण चहा ठेवण्यापूर्वी ना मी कोरडा कपडा जो आहे ना तो गॅसवर ओट्यावर असं फिरवून घेते. कारण ना रात्रीची झुरळं वगैरे काही फिरत असतील तर मग त्यांचे बॅक्टेरियाज असतात. त्याच्यामुळे ना थोडा कपडा फिरवून घेते मी कोरडा. आणि रात्री स्वच्छ केलेला होता गॅस वगैरे, ओटा वगैरे स्वच्छ केलेला होता. पण तरी पण ना आपली शंका म्हणून एक कपडा फिरवून घ्यायचा. आणि आता गॅसची पूजा करते. कारण आज आहे शुक्रवार आणि आज गुड फ्रायडे पण आहे. त्याच्यामुळे ना सगळे घरी आज. यांनी पण सुट्टी घेतली आहे आणि आधी साक्षी दोघांना पण कॉलेजला पण सुट्ट्या आहेत. त्याच्यामुळे आता सलग 3 दिवस सुट्ट्या येतात. कारण की बघा आज गुड फ्रायडे आहे आणि त्यानंतर उद्या शनिवार म्हणजे लगेचच रंगपंचमी आहे आणि त्यानंतर लगेच संडे. त्याच्यामुळे ना सलग 3 दिवस सुट्ट्याच आहे. 3 दिवस घरीच राहणार आहे सगळे. आता यांनी तर 2 दिवस सुट्ट्या घेतल्या पण साक्षी आणि आधी 3 दिवस राहणार आहे घरी. तर असो, आता एक साईडला चहा ठेवला आणि चहामध्ये ना थोडंसं आलं टाकते. जेव्हा घाई असते ना तेव्हा मी आलं असं सांडशीच्या साह्याने दाबून, म्हणजे सांडशी पक्कड जे तुम्ही म्हणत असाल ते, त्याच्या साह्याने दाबून असं टाकते. नाहीतर मग किसून वगैरे टाकलं ना तर त्याची जास्त चव उतरते असं माझं प्रेडिक्शन आहे बरं का. तर असो, आता मी ना रांगोळी काढून घेते. तोपर्यंत एक साईडला चहा उकळतो. कारण बघा आपलं कसं असतं ना सगळं काम म्हणजे एकदा सकाळी उठलो आपण ही सगळं काम असं नियोजन डोक्यात एकदम तयारच असतं आपल्या की हे झालं तर हे करायचं, हे एका साईडला होतं आहे तोपर्यंत ती घाई असो, म्हणजे घाई कॉलेजला जाण्याची असो किंवा नसो, मुलं घरी जरी असले ना तरी पण आपण कधी आरामशीर काम नाही करत बघा गृहिणी. कायम आपल्या डोक्यामध्ये हे असंच काहीतरी चालू राहतं. जेणेकरून ना चहा उकळतो तोपर्यंत माझी रांगोळी होईल. आणि आता मी ना साक्षीला रांगोळीमध्ये रंग भरायला लावले. कारण की मला ना फोन आला होता त्याच्यामुळे मी फोनवर बोलण्यासाठी मध्ये गेले आणि तेवढ्यात साक्षीला म्हटलं तू रंग भर तोपर्यंत रांगोळीमध्ये. आणि तोपर्यंत चहा पण होतो एक साईडला. तर फोनवर बोलता बोलता चहा पण गाळून घेऊ म्हटलं. आणि त्यानंतर आता तुळशीची पूजा वगैरे तर झालीच होती सकाळी सकाळी. बाकी माझं देवाचं वाचन वगैरे राहिलं आहे तर ते पण मी ना चहा पिल्याच्या नंतर करणार. अगोदर तुम्हाला रांगोळी दाखवते.
तर चला, आजची रांगोळी तर झाली. रांगोळी कशी वाटली तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि इकडे एक साईडला आपला चहा पण उकळला, तर आता चहा गाळून घेते. आम्ही मस्त चहाचा आस्वाद घेतो. गरमीमुळे ना खरं चहा पिण्याची इच्छा पण होत नाही आणि चहाशिवाय तलप पण जात नाही असं होतं. पण थोडा थोडा का होत नाही, प्यावा लागतो चहा त्याच्यामुळे ना. आणि आज त्यातल्या त्यात शुक्रवार, तर मी काल काही गावात वगैरे निघाले नाही, बाहेर निघालेच नाही म्हणजे, त्यामुळे ना काहीच आणलं नव्हतं फराळाला वगैरे. तर मग ठीक आहे म्हटलं आता चहा तर पिऊ सध्या, मग दिवसभराचं बघता येतं आपल्याला काहीतरी. तर त्यानंतर चहा वगैरे पिला आणि त्यानंतर कपडे भिजवले होते. पण ना आधीचा कॉलेजचा ड्रेस वगैरे होता तो भिजवायचा राहिला होता, तर तो ड्रेस पण भिजवला. आणि इकडे ना अगोदर सगळ्यांना, आता सगळे घरी म्हटल्यानंतर ना नाश्ता करावाच लागतो. रोज आम्ही नाश्ता करत नाही, डायरेक्ट स्वयंपाक आणि टिफिन तयार होतात. तर त्यामुळे ना आज असं म्हणजे घरी सगळे जर असले ना तरच असं काहीतरी नाश्ता वगैरे होतो. आता माझा तर उपवास होता, पण या तिघांना ना म्हटलं पोहे करू, तर मी पोहे वगैरे भिजत घातले होते. आणि त्यानंतर कांदा वगैरे सगळं साक्षीला कापून दिलं. तिला म्हटलं तू पोहे परत, तोपर्यंत तुम्ही तिघंजणं खा पोहे, तोपर्यंत मी कपडे धुते. कारण ना मुलांना सुट्टी म्हटलं ना तर युनिफॉर्म वगैरे सगळंच काढतो आपण धुवायला, आणि सुट्ट्या असल्या ना तर कपडे पण तेवढेच जास्त निघतात. कारण एरवी कसं आपलं सगळं आखलेलं टाईम टेबल असतं म्हणतो ना आपण, तसं ठरवलेलं टाईम टेबल असतं. त्यामुळे ना सगळं धावतीवर, जसं आपण घड्याळावर चालतो आहे असं वाटायला लागतं. पण सुट्टीच्या दिवशी थोडे निवांत 2 कपडे जास्त पण काढता येतात. आणि त्यानंतर कपडे धुतल्यानंतर ना थोडं रिलॅक्स बसता पण येतं ना. A few minutes later. कपडे वगैरे तर झाले धुवून, आणि त्यानंतर आता डायरेक्ट तुम्हाला भेटते ती मी 1 तासानंतर. तर थोडंसं कपडे वगैरे वाळत घातले आणि त्यानंतर जरा वेळ बसलो, गप्पा वगैरे मारल्या. सगळे घरी असल्यानंतर ना थोडंसं काही ना काही विषय निघत असतात आणि गप्पा रंगत असतात, तर त्याच्यामुळे ना मग स्वयंपाकाला पण लेट होतं. तर आता इथे माझा तर उपवास होता, पण या तिघांसाठी म्हटलं काय बनवू आज. त्याच्यात डबा नव्हता, त्याच्यामुळे कसं आहे टिफिनला 1 भाजी, मग नंतर 1 भाजी असं करावं लागतं ना. तर आज तर तसं काहीच नव्हतं, आज टिफिन नव्हता, त्याच्यामुळे 1च भाजी करायची होती. आणि गवार, मग अशी तुम्हाला म्हटलं तसं गप्पा मारता मारताना मी गवारीच्या शेंगा निवडल्या आणि तीच गवार करू म्हटलं या तिघांसाठी. तर गवारीच्या शेंगा आणि पोळ्या असं केलं होतं भाजी, आजचा दुपारचा मेनू आपला. आणि त्यानंतर तुम्ही म्हणाल ताई आत्ता कपडे धुतले आणि लगेच कशी काय घडी घालते, तर नाही, हे आत्ता संध्याकाळचा व्हिडिओ येतो आहे हा तुम्हाला, म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटते. कारण ना दुपारी बराच वेळ गेला, म्हणजे आराम पण भरपूर झाला, सगळे घरी असल्यामुळे गप्पा झाल्या भरपूर. आणि भरपूर असा आराम केल्यानंतर आपल्या एक ताई होत्या सबस्क्रायबर ताई, त्यांचा फोन पण आला होता, व्हिडिओ नाही येत त्या संदर्भात, त्यामुळे त्यांच्याशी बोलण्यात वगैरे बराच वेळ गेला. आणि मग मी डायरेक्ट संध्याकाळचंच शूटिंग घेतलं. तर आता ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि त्या ताई म्हणत होत्या की तुम्ही का व्हिडिओ टाकत नाही आहे वगैरे. आणि होतं काय मलाच नाही समजत आहे, कारण की खूप वेळा असं ठरवते की व्हिडिओ आपला खूप दिवस झाले गेला नाही. तर रोज मी ट्राय करते, पण ना कुठेतरी आपण असं जातो ना निगेटिव्हिटीकडे, म्हणजे डिमोटिवेट होतो ना, तसं झालं आहे मला. तर तेच त्या ताई तेच समजवत होत्या मला की असं नका करू, तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात आणि तुमचे व्हिडिओची मी खूप वाट पाहते आतुरतेने. तर जरी काही असं वाटत असेल ना डिमोटिवेट झाल्यासारखं, तर तसं करू नका, चांगला विचार करा, म्हणजे सकारात्मकतेचा विचार करा वगैरे, असं बरंच छान छान सांगितलं. आणि खरंच त्यांच्या फोनमुळे ना मला खरंच मोटिवेशन मिळालं. आणि मी म्हटलं चला आता व्हिडिओ करू आणि टाकू. त्या ताई जर एवढ्या आतुरतेने माझ्या व्हिडिओची वाट बघतात ना, तर आता माझे काही खूप सबस्क्रायबर नाही, किंवा म्हणजे खूप सबस्क्रायबर्सच्या कमेंट वगैरे असं काही नाही मला, पण त्या ताईंकडे माझा नंबर होता, तर त्यांनी मला फोन केला. आणि त्याच्यामुळे मी खरंच आहे ना म्हटलं चला त्या ताईंसाठी तरी आपल्याला व्हिडिओ टाकायलाच पाहिजे, त्यामुळे लगेच व्हिडिओ करायला लागले. आणि इथे बघा आता मी पडदे पण धुतले होते ना, त्याच्यामुळे मग पडदे पण म्हटलं सगळे लावून घेऊ. तुम्हाला म्हटलं तसं सुट्टी असली की आपण बरंच काही काढतो, तर हे पडदे मला धुवायचेच होते, त्यामुळे मग आता ते पडदे पण लावून घेतले. आणि त्या ताई म्हणाल्या तसं ना बघा आपलं काय होतं ना, म्हणजे मला पण त्या ताई बोलल्याच्या नंतर जाणवलं की खरंच किती आपण कंटाळा करतो आहे. काम होतं वगैरे असं काहीच नाही बरं का, घरीच होते दिवसभर, फक्त म्हणजे खाणं पिणं झालं आपलं की मस्त झोपून घ्यायची, किंवा यूट्यूब बघायची, किंवा असं काही पुस्तकं वगैरे वाचण्याचा आवड आहे मला, तर त्याच्यामुळे ते वाचायचे. त्या असं व्हिडिओला मन होत नव्हतं, खूप निगेटिव्ह वाटत होतं आणि असं डिमोटिवेट वाटत होतं. त्यामुळे ना म्हटलं आता झटकून टाकायला पाहिजे सगळी निगेटिव्हिटी. आणि त्याचीच एक छान गोष्ट मी वाचली बरं का दुपारी, ती तुमच्याबरोबर शेअर करते.
आता ही गोष्ट जरी काल्पनिक असली ना तरी तिचा आपल्या जीवनावर किती परिणाम होतो बघा. म्हणजे मला तरी असं जाणवलं बरं का. तर एक राजा असतो आणि त्या राजाच्या राजमहालासमोरून ना रोज एक लाकूड तोडा जात असतो. तर तो जाताना राजा नेहमी त्याला खिडकीतनं बघत असे आणि त्यानंतर जेव्हा तो लाकूड तोडा येतो ना तर तेव्हा राजाला त्या लाकूड तोड्याला बघितल्यानंतर भयंकर असा संताप होत असतो. तर असं का होतं, राजा खूप विचारात पडला. राजा बहुतेक दिवसांपासून ते बघत होता की हा लाकूड तोडा जातो ना तेव्हा मला काहीच नाही वाटत, पण जेव्हा पण येतो ना तेव्हा मला खूप राग येतो त्याच्याकडे बघितल्यानंतर. असं का होतं? तर खूप विचारांती ना राजाने प्रधानांना बोलवलं आणि प्रधानजींना सांगितलं की माझ्या बाबतीत असं का होतं की त्या लाकूड तोड्याकडे बघितल्यावर मला का संताप होतो. तर प्रधानजींनी सांगितलं, ते शोधून काढण्यासाठी सांगितलं प्रधानजींना. आणि प्रधानजींनी काय शोध लावला काय वगैरे त्याची तर काही अपडेट आलीच नाही. पण राजाला मात्र 8 दिवसानंतर असा फरक जाणवला की त्या लाकूड तोड्याकडे बघितल्यानंतर ना राजाला अजिबात असा राग येत नव्हता, चीड येत नव्हती, संताप होत नव्हता. तर प्रधानजींना पुन्हा राजाने बोलवलं बरं का. आणि त्यानंतर त्यांना विचारलं की काय असं झालं, काय केलं तुम्ही, कुठली जादूची कांडी फिरवली तुम्ही की मला आता त्या लाकूड तोड्याकडे बघितल्यावर ना अजिबात असा संताप होत नाही. त्यावर प्रधानजी म्हणाले की महाराज, हा लाकूड तोडा जेव्हा पण घरातून निघतो ना तर तेव्हा महालासमोरून जाताना त्याच्या डोक्यात तुमच्याविषयी कुठल्याही प्रकारचा विचार नसतो आणि तो थेट जंगलात जातो, चंदनाची लाकडं तोडतो आणि जेव्हा चंदनाची लाकडं घेऊन येत असतो ना तर महालासमोरून जाताना त्याच्या डोक्यात नेहमी विचार असतो की हा राजा मेल्यानंतर ना माझ्या आयुष्याची चांदीच चांदी होईल. ती कशी सांगते तुम्हाला, थांबा. अशी पूजा झाली आणि दुपारची थोडी शूटिंग झाल्यानंतर मी डायरेक्ट संध्याकाळीच तुम्हाला भेटले. तर आता पूजा वगैरे झाली, पोथी वाचून झाली आणि इकडे बघू शकता तुम्ही मी मोठा जो कुकर आहे ना 9 लिटरचा तोच कुकर काढला. कारण की त्या कुकरला ना हे 3 डबे असतात, असे 3 डबे आहेत. त्याच्यामुळे ना मला एका ह्याच्यात डाळ भात आणि एका ह्याच्यामध्ये ना बटाटे पण लावायचे होते. त्याच्यामुळे मी हे 3 डबे काढून घेतले. कारण दुसरा जो कुकर आहे ना तो 5 लिटरचा, त्याला 2च डबे आहेत ना, तर त्याच्यामुळे डबल कुकर लावावा लागतो. म्हटलं एकाच कुकरमध्ये सगळं जर झालं ना तर गॅस पण आपला वाचतो आणि एका याच्यात सगळं होतं. त्याच्यामुळे मग आता आहे ना मी हा मोठा कुकर काढून घेतला. तो वापरत नाही मी, शक्यतो वरती ठेवलेला असतो इकडे, पण आता आज मी काढून घेतला तो कुकर. उपवास पण लागला आहे आता, कारण की दिवसभर ना काहीच खाल्लं नव्हतं, फक्त गूळ शेंगदाणे थोडेसे खाल्ले आणि आता भरपूर वेळ पण झाला पूजा वगैरे करोपर्यंत. म्हणून आता मग पटकन स्वयंपाकाला लागते आणि स्वयंपाकामध्ये काय काय मेनू आहे आपलं ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. तर व्हिडिओ नक्की पुढे कंटिन्यू करा. मंडळी, आपली गोष्ट पुढे कंटिन्यू करू बरं का. तर जेव्हा पण लाकूड तोडा राजमहालासमोरून जात असे ना तेव्हा राजाला का राग येत होता. तर प्रधानजींना विचारल्यानंतर प्रधानजींनी उत्तर दिलं की जेव्हा पण हा लाकूड तोडा जंगलातून आपल्या घराच्या रस्त्याने जात असे तर तेव्हा त्याच्या डोक्यावर चंदनाचा लाकडांचा भार असत होता आणि तो जेव्हा महालाकडे बघत होता ना तर तो नेहमी विचार करायचा की हा राजा लवकर मेला ना तर राजाला जाळण्यासाठी चंदनाची लाकडं लागतील, ती माझ्याकडूनच घेतली जातील आणि माझ्या आयुष्याची चांदी होईल. तर असा विचार त्याच्या मनात सतत चालू होता आणि त्यामुळे तो इकडून जाताना ना त्याच्या डोक्यात तुमच्याविषयी वाईट विचार होता. त्यामुळे कदाचित तुम्हाला त्याचा राग येत असेल. पण मग आता राजाला फार वाईट वाटलं बरं का हे ऐकल्यानंतर. राजाच्या मनात विचार आला की आपल्या मरणाविषयी कोणी इतका वाईट विचार करतं. तर जरी पण वाईट वाटलं ना तरी राजाने पुढे प्रधानांना विचारलं की मग आता असं काय झालं, तो आता माझ्याविषयी त्याने विचार करणं बंद केलं का. त्यावर प्रधानजी म्हणाले, नाही महाराज, असं नाही. मी त्याला सांगितलं, अरे तुझ्या आयुष्याची चांदी होण्यासाठी, तुझ्याकडे खूप पैसा येण्यासाठी राजाच्या मरणाची काहीच गरज नाही. राजा खूप मोठा राजमहाल बांधणार आहे आणि पूर्ण चंदनाच्या लाकडांनीच तो राजमहाल बांधले जाणार आहे. तर त्यासाठीची लाकडं जी आहेत ना ती तुझ्याकडनंच घेणार आहोत आम्ही. त्यामुळे ना यासाठी राजाच्या मरणाची काहीच गरज नाही. बस असा विचार प्रधानजींनी लाकूड तोड्यासमोर मांडला आणि बस लाकूड तोड्याच्या मनात राजाविषयी खूप चांगले विचार येऊ लागले. जेव्हा पण तो राजमहालासमोरून जायचा ना तर तेव्हा तो राजाविषयी नेहमी चांगला विचार करायचा. आणि बघा मंडळी, जसा समोरचा व्यक्ती आपल्याविषयी जो विचार करतो ना त्याचा इम्पॅक्ट नकळत आपल्यावर कसा होतो ना ते या गोष्टीमधनं कळतं. जरी पण गोष्ट काल्पनिक असली तरी पण यातून बोध घेण्यासारखं असं आहे की आपल्याला बघा बऱ्याच वेळा असं होतं की समोरची व्यक्ती जी आपली ओळख नसते, काहीच नसतं, पण तरी पण आपल्याला त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर खूप राग येतो. तर याचा अर्थ असंच समजावा लागेल की समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी चांगले विचार नसतील ना तर आपल्याला त्या व्यक्तीविषयी म्हणजे आपलं जमत पण नाही बघा बऱ्याच व्यक्तींशी. तर खूपदा असंच होतं.
समोरच्या व्यक्तीविषयी आपल्याला काही ओळख पाळख नसते, पण काय माहिती का, पण त्या व्यक्तीला बघितलं ना तर आपल्याला खूप राग यायला लागतो, आपलं त्या व्यक्तीशी जमत नाही. अशी इतर वेळी ना आपली कोणाशी पण पटकन मैत्री होते, पण एखादी अशी व्यक्ती असते ना की तिच्याशी पटकन मैत्रीसुद्धा होत नाही आपल्याला, आणि आपलं काही बोलणं चालणं पण नसतं तरीसुद्धा असं होतं. तर याचा अर्थ हाच होतो की त्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी असलेले भाव जे असतात ना त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर होतो नकळत. तर असंच काहीतरी माझ्या बाबतीत पण झालं असेल. कारण बघा, जेव्हा यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे असं करायला लागतो किंवा कुठल्याही गोष्टीत असू द्या, तुम्ही जेव्हा थोडीफार कुठल्या चांगल्या मार्गावर किंवा प्रगती करत असाल ना, तर नकळत असे काही लोक आपल्या आजूबाजूला वावरत असतात की ज्यांना आपली प्रगती सहन होत नाही किंवा आपल्याविषयी चांगले काही झालेलं आवडत नाही. तर नकळत त्यांचा इम्पॅक्ट कदाचित माझ्यावर झाला असेल. त्यामुळे ना माझा व्हिडिओ करायला इच्छाच होत नव्हती, पण हा सगळा योगायोगच होता की त्या ताईंचा फोन आला आणि योगायोगाने मी आजच ही गोष्ट पण ऐकली. त्याच्यामुळे ना पटकन मी तुमच्याबरोबर ती गोष्ट पण शेअर केली की जो मला अनुभव आला ना तो तुमच्याबरोबर पण तसा अनुभव, म्हणजे तसं जर तुमच्याबरोबर घडत असेल ना तर त्याचा अर्थ काय समजावा. तर यासाठी मी ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर केली. तर असो, त्या ताईंशी फोनवर बोलून पण मला खरंच खूप छान वाटलं आणि व्हिडिओच्या माध्यमातूनच त्या ताईंना मी थँक्यू म्हणते. कारण की तुमच्यामुळे मला खरंच मोटिवेशन मिळालं. आणि खूप कमी लोकं असतात अशी की जे आपल्याविषयी चांगला विचार करतात. आपण कितीही दुसऱ्यांविषयी चांगला विचार केला ना, पण समोरचा आपल्याविषयी कसा विचार करायचा हे आपल्या हातात नसतं ना. त्यामुळे आणि नकळत अशा चांगल्या व्यक्तींच्या सहवासात जर आपण राहिलो ना तर आपली प्रगती ही होतच राहते. आता कोणाच्या मनातले विचार तर आपण काही थांबवू शकत नाही. तर असं आता इकडे बघू शकता तुम्ही, पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मी ना कुकर लावला आणि इकडे एक साईडला तूप भाजत ठेवलं, गरम करायला ठेवलं तूप. तर तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट बारीक केलेले होते ते टाकले आणि माझ्याकडे ना आता खवा वगैरे काहीच नव्हतं. तर इकडे पाण्याला फोडणी दिली आणि पाणी उकळोपर्यंत ना मी तांदूळ दुपारी भिजत टाकले होते खिरीसाठी. तर ते तांदूळ बारीक वाटून घेतले आणि याच्यामध्ये टाकून दिले. जेव्हा उकळी येते ना तेव्हाच बारीक गॅस करून हे तांदूळ जे आहे ते थोडेसे असे घट्टसरच दळायचे आणि टाकून द्यायचे, म्हणजे ना त्याच्या गुठळ्या तयार होत नाही. आणि इथे बघू शकता तुम्ही दूध जे टाकलं ना मी, ते भरपूर मलाई जी होती दुधावरची ती सगळी त्याच्यात टाकली. कारण काय, ते खवा नव्हता माझ्याकडे आणि खवा असला ना तर खीर एकदम अप्रतिम लागते. त्याच्यामुळे ना खवा नसल्यावर ना सगळी जेवढी दुधावरची साय असते ना ती सगळी साय त्याच्यामध्ये टाकायची. खमंग असा खिरीला चव येते. आणि आता खीर उकळते तोपर्यंत कुकर पण झाला आणि पीठ पण भिजवून झालं माझं. तर आता खिरीला उकळी आली, त्यानंतर मी चवीनुसार याच्यामध्ये साखर टाकते. नंतर वेलदोडे म्हणजे वेलची बारीक केली आहे ती आणि थोडंसं जायफळ किसून टाकणार आहे याच्यामध्ये. तर साईड बाय साईड असं सगळं करत राहिलं ना तर पटकन, म्हणजे गॅसजवळ उभं राहिलो ना तर तयारी पटापट करत राहिली ना तर आपला गॅस पण वाया नाही जात आणि अर्धा तासाच्या आत आपण स्वयंपाकापासून बाजूला पण होतो. कारण ना आत्ता सध्या गरमीचे दिवस आहे आणि गॅसजवळ उभं राहायचं म्हटलं ना तर खूप अशी गरम वाफ येते अंगावर. आणि वरती मी फॅन पण चालू केला आहे, पण खिडकीतनं वाफ येते ना जी, ती गरम हवा सगळी आपल्याकडे फेकली जाते. त्याच्यामुळे ना पटपट स्वयंपाक करायचं नियोजन अगोदरच डोक्यात ठरवून ठेवायचं. आता माझं ना नेहमीच असं होतं की मी अगोदरच ठरवून ठेवते. आता कुकर लावला आणि पाण्याला फोडणी दिली खिरीचं पाणी उकळोपर्यंत पटकन इकडे तांदूळ दळले आणि तोपर्यंत कुकरची 1-2 शिट्ट्या पण झाल्या होत्या. खीर उकळोपर्यंत कणिक भिजवून घेतली आणि आता बटाट्याची भाजी करायची होती. त्याच्यामुळे बटाटे, डाळ, भात सगळं एकाच कुकरमध्ये झालं. त्याच्यामुळे तो माझा एक ताण वाचला की वेगळे बटाटे उकडावे नाही लागले मला. आणि त्यानंतर कुकर झाल्यानंतर लगेचच मी पोळ्यांना लागले. म्हणजे आता माझं राहिलं फक्त फोडणी द्यायचं काम राहिलं. बटाट्यांना फोडणी द्यायची आणि डाळीला फोडणी द्यायची आणि साईड बाय साईड अशी कामं करत राहिलं ना सगळं. आणि तुम्ही बघितलंच असेल मी एक साईडला जरी हे करते ना तरी पण एक साईडला ओटा गॅस कंटिन्यू साफ करत राहते. म्हणजे ना हे सगळं झाल्यानंतर आपल्याला तो एक त्रास वाचतो, वेगळं त्याला एफर्ट्स द्यावे नाही लागत सगळं स्वच्छ करायला. तर असो, आता तिकडे माझ्या पोळ्या पण झाल्या. मी लगेच पोळ्यांचं वगैरे बाजूला नेऊन ठेवला आणि एक साईडला वरणाला फोडणी देते आणि एक साईडला भाजी टाकते. तर साक्षीला म्हटलं मला बटाटे सोलून दे, ती बटाटे सोलते तोपर्यंत मी वरणाला फोडणी देते. आणि बटाट्यांसाठीचं जे मिरची वगैरे लसूण बारीक करायचं होतं ना ते सगळं बारीक करून घेतलं. अशी मस्त कडकडीत अशी वरणाला फोडणी दिली आणि जेव्हा तेल चांगलं तापलेलं असतं ना तेव्हा मोहरी टाकली ना तर त्या मोहरीची चव एकदम अशी खमंग लागते मस्त. जेव्हा दाताखाली येते ना मोहरी खूप सुंदर लागते. तर चला
आता वरण तर झालं, वरणाला उकळी येते तोपर्यंत इकडे आपण भाजीला फोडणी देऊ. तर या वाटणासाठी मी काय घेतलं ते तुम्हाला सांगते. मी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या, लसूण आणि त्यामध्ये थोडंसं 1 इंचभर आलं जे आहे ना ते सगळं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं आणि त्यानंतर मस्त तेल तापल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी दिली. त्यानंतर जे वाटण आहे ना आपलं ते सगळं त्याच्यामध्ये टाकलं. आता ऑलमोस्ट ही भाजी सगळ्यांनाच माहिती आहे, पण जर मिरच्या तुम्ही जेव्हा वाटतात ना तेव्हा त्या भाजून जर घेतल्या ना तर त्याची चव खूप छान लागते बरं का, एकदम अप्रतिम अशी चव येते. तर असो इकडे बटाट्याची भाजी वगैरे झाली, एका बाजूला वरण पण झालं. आता मी पटकन नैवेद्याचं ताट भरते, नैवेद्य दाखवते आणि पुन्हा तुम्हाला भेटते. तर आता छान असा स्वयंपाक तयार झालेला आहे आणि खूप असं गरम होतंय कारण की वरती फॅन चालू होतं तरी पण इतकं गरम होतंय ना. देवीला अगोदर नैवेद्य दाखवते, जरा वेळा हवेत उभी राहते आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसतो. तर या तुम्ही सगळ्यांनी पण जेवायला. आणि आपला मस्त असा मेन्यू आजचा मेन्यू तुम्हाला कसा वाटला? आजच्या मेन्यूमध्ये आहे खीर, तांदळाची खीर जी देवीला अतिशय प्रिय आहे ना, तर त्याच्यामुळे तांदळाचीच खीर मी पण नेहमी करत असते आणि घरातल्या पण सगळ्यांना तीच खीर आवडते. त्यानंतर इथे आहे बटाट्याची भाजी, वरण भात, पोळ्या आणि लोणचं घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीचा आपला मेनू होता आजचा. तुम्हाला आजचा मेनू कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनचं बटन पण दाबा जेणेकरून मी इथून व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही लगेच माझे व्हिडिओ बघाल. तर चला, बाय आणि श्री स्वामी समर्थ.